म्हणजे बघावान सी हा ना सावाला सी. तर फायनली एका दुकानात घुसून तिला खूप मोठा हात मारलाय. रास प्यायला जायचा, मला रास प्यायला जायचा. आता ट्रकच्या ट्रॉलीवाली बाहेर आलेला आहे आपला माईक. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी आमचा एक प्लॅन ठरलाय. प्लॅन असा की त्याच्यामध्ये फक्त आम्हाला कामच करायची. तर सगळ्यात अगोदर आज आम्हाला जायचं आहे बँकेमध्ये. तर तिथे थोडंसं काम आहे आणि अजून होम डेकोरचे आयटम घ्यायचे थोडेसे. तर असं थोडंसं काम आहे आणि बँकेतलं काम काही एका चक्रात होत नाही. पण असं मी म्हणते तर खरंच होत नाही, कारण ते मुहूर्तच लागत नाही त्याला. कारण एका दिवसामध्ये ते बँकेमध्ये 2 ते 3 चक्कर मारायलाच लावतात. तुम्हाला एक डॉक्युमेंटचं जरी काम असेल तरी. तर ते झालं पाहिजे आज आमचं. आणि बाकीचंही होम डेकोरचं थोडंसं घ्यायचं आहे आम्हाला, मंदिरात जायचं आहे. तर चला. आता ती घरात आहे आणि तिला गावात गेल्यानंतर थोडंसं इरिटेट करणार आहे. म्हणजे एखादी वस्तू दिसली का मला घ्यायचं. कारण मोठी होईन तिच्याकडे थोडे पैसे, तर थोडे संपवायला नको का, त्याच्यामुळे आता ती येते. चला आम्ही लाईनमध्ये पैसे काढायला दाखवून येते. हां, तर आम्हाला पैसे काढायचे. जेवढे खाते होय तेवढेच काढणार. खाते जास्त आहे तर काढायचे, तेवढेच नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला एवढ्या गर्दीत व्हिडिओ काढते. तुझे सेविंग अकाउंट 4 का 400 पर ॲनम PA ॲनमचे वर्ष. हां, खरं काय खोटे रे बघ. ॲनम म्हणजे याचा अर्थ ॲनम सांगितला आहे. पर ॲनम पर्सेंट पर ॲनम म्हणजे 4%. जाऊ दे, आपण इथं अभ्यास करायला आलो. आपण जे काम करायला ते करायला. माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही गायचं हे नाही माहीत मला, पण मी बोलते. आता मी बँकेत आलो आहे. सी म्हणजे बघावान सी हा ना सावाला सी. काम तर झालं आहे. आता याच्यानंतरचं काय काम आहे? हां, जे पैसे काढले ते खर्चायचे. आता शेजारच्या गोष्टीसोबत हे व्हिडिओ काय काढतोय? हां, अतिरेकी कारवाई. तुम्हाला मला शूट करून तुमचा एकदम व्हिडिओ व्हायरल करून देणार आहे जर लोकांनी आमचा व्हिडिओ व्हायरल. आता आमचं एक काम झालं आहे, सफलतापूर्वक एक काम पूर्ण केलं. दुसऱ्या बँकेत जायचं. किती खाते? 2 जणी 4 बँकेत खाते. हां, माणूस आहे की पण खाते एवढ्या बँकेत ओपन करून ठेवले. जसं आमच्याकडे पैसा आहे, एक अकाउंट एवढे पैसे ठेवले की ते अकाउंट बंद नाही हो. एवढेच पैसे एक खूप जादा पर्सनल वगैरे की अडचणीच्या वेळेस काढायला आहे की. हां, ते आम्ही खात्या अडचणी तरी आम्ही काढते. हां, बिचारा काय म्हणते ना, ते लाडक्या बहीणवाले तिथं आमच्या खात्यावर पैसे हिच्या खात्यावर तेच पैसे टाकते. नाही तर आम्हाला कोण 10 रुपये देतात रिकाम. माझी स्कॉलरशिप आहे. ठीक आहे, लई येते का पण तरी कॉलेज फुकट पैसा कॉलेज देत आहे का? मला देत आहे. हिच्या एका अकाउंटवरून पैसे काढून झाले. आता दुसऱ्या अकाउंटवर पाहिजे किती आहे त्यांनी जर दाखवलं तर. आता एक मुलगी मला ॲक्च्युली लुक्स देत होती कारण मी मोबाईलमध्ये पाहून बोलते. तर आता चला जाऊया पुढे आपण. तर फायनली एका दुकानात घुसून तिला खूप मोठा हात मारला आहे. म्हणजे तिला लुटलं आहे मी. म्हणजे असं काय म्हणतात, बिना कामाची चीज नाही, खूप कामाची चीज घेतली आहे ती. म्हणजे तुमच्यासाठी नाही, आत्ताच दाखवते. आत्ता मी यूज करणार आहे ना मग त्याला आत्ताच. आणि ती चीज आहे, एक मिनटं, तर मी माझ्या यूट्यूबसाठी आज खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. मोठी म्हणण्यापेक्षा कामाची, जिची खूप गरज होती. तुम्ही पण म्हणत होते की तुझा आवाज बाहेर गेल्यावर खूप नॉईजचा आवाज येतो, तुझा आवाज कमी येतो. तर तुम्हाला माझा आवाज आता जसं येतो याच्यापेक्षा अजून बेहतर चांगल्या पद्धतीचा आवाज आहे आता. कारण आजपासून हे यूज करणार आहे मी, ज्याने माझा आवाज खूप चांगला येईल तुम्हाला आणि हिचासुद्धा. आर यू हॅपी? हो, मग मी तर हॅप्पीच आहे बाई. पैसे थोडी माझे गेले, पैशाचे गेले, त्यासाठी काही पण. ओ, तुमच्यासाठी काय पण काय. आता इथून पुढच्या ब्लॉगिंगमध्ये, इथून पुढच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला क्लिअर आवाज येईल. आणि कशी इन्व्हेस्टमेंट खूप गरजेची होती. आणि आता मी हे लगेच कनेक्ट करून तुम्हाला आवाज दाखवते की किती बेटर आवाज येतो. तुम्हाला मी घरी जाऊन कनेक्ट करून दाखवते, कारण आम्हाला अजून भरपूर कामं करायचे. तर आत्ता आम्ही आलो आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये. पकड गो मेरे को पाव धुने दे. एवढा टाईम नको राहू की.
घेतला. आमच्या प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वामींपासून झालं. One hour later. तर आमचं बँकेतलं सगळं काम झालंय, खूप लवकर झालं. आता एका चक्रात नाही झाले, एक काम आहे जे करायला परत उद्या जायचंय. आणि म्हणजे घरचे पण काम आम्हाला सांग. हां, घरच्यांचं जे काम आहे ते त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितले. आता त्यांची साईन तर नाही आम्ही करू शकत, तेच काम राहिले आता. तर काय म्हणतो तुम्ही? रस प्यायला जायचं. हां, रास प्यायला जायचं, आम्हाला रास प्यायला जायचं आता. पण मला एवढा रास आवडत नाही, मग आम्ही दुसरं काहीतरी करणार आहे. नाही तर ही म्हणते मला रस प्यायला चाल ग माय. मी मँगोचं म्हणून. मँगो? हां, मग मँगोचं चालेल. हा दुकान मागं राहिलं मग आता तुला रस आठवला काय गेलं त्या कोपऱ्यावर दुकान गेलं मँगो रस. काय चाल मग बरं. एवढं रिटर्न झालं एवढंच घडल का एवढा चाल दुसरं काहीतरी पिऊ घाल झालं. काय रस बीस नाही आवडत मला. मी म्हटले का कुठेतरी असं मेन्शन केलं का उसाचा रस. मी म्हटले होते पायनॅपलचा पिऊ घालला, हिला मँगोचा पिऊ घालल, रस फक्त तुझ्या डोक्यात उसाचा नाही, मला नाही आवडत रस. तुझ्या डोक्यात उसाचा भरला का मी तरी काय करणार आहे ना. कारण पाहिलं का क्रेज होती गं. कोणतं गाणं? कॉफी कप घ्यायची. कॉफी तुम्ही कधी आहे आहे ना ते घरचे कुंड्या आहे इथं बाई कशा आली बाई तशाच आहे का बाई. हा, एक मिनटं, एक दुकान सापडलंय गायचं आम्हाला. नाही, एक मिनटं नाही, तुम्ही चाला आता. तुम्हाला आज मी जाते. नाही, ते मम्मीच्या पैशातून लुटलं काय माझ्या याच्यातून नाही. तर आता आमची ही थोडीशी शॉपिंग करून झाली आहे. आता आम्ही जास्त हे लस्सी द्यायला तिला लस्सीच नाही आवडत. नाही आवडत तर त्या दिवशी घरी आल्यानंतर आम्ही आराम केला. आणि आता 2-3 दिवसानंतर मी तुम्हाला फायनली माहिती 2-3 दिवस आराम केला का तुम्ही? आराम नाही 2-3 दिवस केला. त्यानंतरच्या 2-3 दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ काढते. म्हणजेच की अनबॉक्सिंग. तुम्हाला आज मी माझ्या माईकची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. या अगोदर 10-15 वेळा अनबॉक्सिंग करून झाली, तरी पण तुमच्यासोबत परत एकदा दाखवा. ट्रकच्या ट्रॉलीवाई बाहेर आलेला आहे आपला माईक. ट्रकच्या ट्रॉलीवाई बाहेर आलेला आहे आपला माईक. ट्रकची ट्रॉली काय कंपॅरिझन. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवानी आपला माईक बाहेर आलेला आहे. तर याच्यामध्ये आहे असे 2 माईक आणि ट्रान्समीटर 1 and 2. आणि हे ते मोबाईलला कनेक्ट करायचं असतं ते ट्रान्समीटर. आणि हे हे काय ते आम्हालाच नाही कळालं, याचं अजून काय माहिती. आणि इथं काय आहे? हो, त्याचं चार्जर कुठे गेलं? आता इतके चार्जिंग लावला होता. हो, काही याच्यात चार्जर नाही, ते आम्ही चार्जिंग म्हटलं याच्यातलं चार्जर कुठे गेलं. तर हे असं स्कॅम. आणि आता तुम्हाला जसा माझा आवाज येतो यापेक्षा आता मी तुम्हाला माईक लावून दाखवते की कसा आवाज येतो. चलो. तर हे ट्रान्समीटर हे मोबाईलला लावायचं. मोबाईलचं कुठं लावायचं? तिथे मोबाईल चार्जिंग करायला. हे ऑन झालेलं आहे, त्याच्यामध्ये लगेच ग्रीन कलरची लाईट लागली. आणि हे दुसरं सुद्धा याच्यात मी दोन दाखवते तुम्हाला. तर आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल. म्हणजे एकदम मी नॉर्मल आवाजात बोलते, पण माईकचा इतका फरक पडत असतो. जसं घरात तर इतकं काही वाटत नाही, पण जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा त्याची खूप गरज पडते. कारण बाहेर माझ्यापेक्षा तर बाकीच्यांचा इतका आवाज येतो की मग ते एडिटिंगला खूप सारे पार्ट कट करा. आता नॉईज रिडक्शन होतं याच्यामुळं. हा, म्हणजे बाहेरचा आवाज आहे तो नाही येत, जो माईक मध्ये बोलतोय त्याचाच आवाज आहे त्याच्यामध्ये फक्त. आणि याची खरी जरूरत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये खूप असणार आहे. तर ते व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे तुम्हाला याच्या नंतरच्या किंवा त्याच्या नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल. त्यासाठी स्टे ट्यून. आणि कसा वाटला माझा माईक सुद्धा नक्की सांगा. युट्यूब साठी आमची इन्व्हेस्टमेंट मला सुरलंय याच्यात. मला तर लुटण्याचं पण काय वाटत नाही. तर आता माझा आवाज कसा येते तुम्हाला? चांगला येतो बघा.
खूप छान येतोय. धन्यवाद. तर आम्ही मेकअप करून बसली कारण आता मी रील्स काढल्या आणि हे बघा. हा त्या दिवशी आम्ही दाखवायचं विसरलो होतो तुम्हाला सामान की आम्ही त्या दिवशी कुंड्या घेतल्या. त्या कुंड्यांचं आम्ही नेमकं केलं तरी काय, तर आम्ही हे केलं बाबो. तर त्या दिवशी आम्ही सांगत हेच काम कशाला करायचं, आमच्या बाबू शिपला तिकडे. तर त्या दिवशी आम्ही ज्या याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितल्या की ह्या कुंड्या घेतल्या, ही बघ ना बा. हे बाबो. तर ही ती कुंडी आणि हे वासना क्वालिटी चेक प्लास्टिक का आहे आणि आणि हे आम्ही ऑनलाईन मागितलं आणि त्याच्यामध्ये माती दगड भरले. कसं वाटलं तुम्हाला? होम डेकोरचा टाइम घेतला. होम डेकोर साठी अजून एक आहे असं सेम. आता हे जवळ होऊन गेलं उचलून आणलं. आणि ह्या व्हिडिओ मध्ये जे ती मी लस्सी पिली, हे हा माईक चालूच आहे वाटतं. हा कशाला इथे ठेवलाय? जसे की या व्हिडिओ मध्ये मी लस्सी पिली, त्या लस्सीचे कारनामे मला 4 दिवस भोगावे लागले. म्हणजेच की माझी नाकाची एक बाजूची पाईपलाईन अशी जोरात सुरू झाली होती की तिने 4 दिवस स्टॉपच घेतला नाही. कंटिन्यू असं झालं. चलो आता बाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सुद्धा जर हा माईक आवडला असेल किंवा तुम्ही सुद्धा युट्यूबर असाल तर नक्की माईक घ्या. मला तुम्ही सांगितलं होतं की तुझा आवाज क्लिअर येत नाही, त्यासाठी तू माईकचा यूज कर. तर मी केला आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.